विभक्त कुटुंब पद्धती आलं याचं दुःख नाही, मात्र एकत्रित कुटुंब पद्धती बरोबरच घराघरातले आजी आजोबा हद्दपार झाले आणि वृद्धाश्रमाची संख्या वाढली, ही खूप मोठी शोकांतिका आहे. नमस्कार, समय संघर्ष न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. 1 ऑक्टोबर हा दिवस जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून उत्साहात साजरा केला जातो. धाराशिवमध्येही समाज कल्याण विभागाच्या वतीने ज्येष्ठ नागरिक दिवस अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. समाज कल्याण विभागाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन या सभागृहात ज्येष्ठ नागरिकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते महामानवाच्या प्रतिमेस पुष्पार्पण करून आणि दीप प्रज्वलन करून मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. मेळाव्याचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ नागरिक महासंघाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष हरिभक्त पारायण महादेव महाराज आडसू लाभले होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या न्यायाधीश भाग्यश्री पाटील मॅडम लाभल्या होत्या. तर वृद्धापकाळातील निरोगी जीवन कसे जगावे याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी मार्गदर्शक म्हणून येडाई व्यसनमुक्ती केंद्राचे संस्थापक डॉक्टर संदीप तांबारे लाभले होते. यावेळी सर्व मान्यवरांचे समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन कवडे सरांनी गुलाबाचे रोप देऊन स्वागत आणि सत्कार केला. तर सर्वच ज्येष्ठ नागरिकांनाही गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. डॉक्टर संदीप तांबारे यांनी वृद्धापकाळातील निरोगी जीवन कसे जगावे याविषयी सखोल मार्गदर्शन केले. तर विधी व सेवा प्राधिकरणच्या न्यायाधीश भाग्यश्री पाटील मॅडम यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या कायद्याविषयी सखोल असे मार्गदर्शन केले. तर सर्वच ज्येष्ठ नागरिकांना या कायद्याचे ज्ञान व्हावे म्हणून आपण चॅनलवरून प्रेक्षकांसाठी पाटील मॅडमनी केलेले मार्गदर्शन दाखवत आहोत. तत्पूर्वी आपण चॅनलवर आणखी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक आणि कमेंट नक्की करा. शिवाजी राजे आणि संभाजी राजे या दोन प्रकाशाच्या पुत्रांना घडवणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ, सामाजिक समतेचा संदेश देणारे फुले, शाहू, आंबेडकर या सगळ्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करून मी माझ्या शब्दांना गती देते. सूर म्हणतो साथ दे, सूर म्हणतो साथ दे, दिवा म्हणतो वाथ दे, माळावरच्या म्हाताऱ्याला फक्त तुझा हात दे. एवढी माफक अपेक्षा आपल्या समाजातील ज्येष्ठांची असताना आज त्यांचं महत्व काळाच्या ओघामध्ये कमी होत आहे की काय अशी सामाजिक परिस्थिती निर्माण झालेली आहे. इथला सूर्यच हरवला आहे तर प्रकाश कुठे मागायचा अशी सामाजिक परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे. त्यामुळे असे कार्यक्रम आयोजित होणं ही काळाची गरज आहे. त्यासाठी मी सचिन कवले साहेबांचं मनपूर्वक कौतुक करते की त्यांनी आज या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान आयोजित केला. त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. मोठ गेली विहिरीवरती मोटार आली, मोठ गेली विहिरीवरती मोटार आली, जातं गेलं मिक्सरचं पातळ. मोठ गेली याचं दुःख नाही, मिक्सर आलं याचंही दुःख नाही, मात्र मोठे बरोबरच मोठेवरचं गाणं गेलं याचं खूप मोठं दुःख आहे. तसंच विभक्त कुटुंब पद्धती आलं याचं दुःख नाही, मात्र एकत्रित कुटुंब पद्धती बरोबरच घराघरातले आजी आजोबा हद्दपार झाले आणि वृद्धाश्रमाची संख्या वाढली, ही खूप मोठी शोकांतिका आहे. आपल्या देशातल्या वृद्धाश्रमाची संख्या वाढत आहे हे आपल्या समाजाचं मानसिक आरोग्य धोक्यात आल्याचं लक्षण आहे. हे कुठेतरी थांबवण्यासाठी आपण सगळ्यांनी
एकत्रित प्रयत्न करण्याची खूप गरज आहे. हे विश्वाची माझे घर हे सांगणारं संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांचे आपण सगळे वारसदार. बंधुभाव, दयाभाव हे आपल्या संस्कृतीचे आधारस्तंभ असं असताना आपण आपल्या घरातील ज्येष्ठांची अवहेलना होताना पाहतो. हे चित्र खूप दुःखदायी आहे. हे चित्र बदलण्यासाठी आपण सगळ्यांनी पुढाकार घेणं गरजेचं आहे. आजी आजोबा हे घराचं एक सांस्कृतिक व्यासपीठ आहे. एखादा नातू आजारी असेल तर घराघरामध्ये आजी जपमाळ घेऊन त्या नातवाच्या उशाशी बसलेली दिसायची. आमच्या लहानपणीचं हे चित्र आता खूप तुरळक ठिकाणी पाहायला मिळतं. नातू किंवा नात शाळेमधून येताना वाट बघणारे आजी आजोबा जेव्हा गेट समोर उभे असतात तेव्हा त्यांच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावर एक हिरवी कंच पालवी फुटताना आपल्या सगळ्यांना दिसते. नातू किंवा नात एखादं बक्षीस घेऊन जेव्हा नाचत नाचत घरामध्ये शिरते तेव्हा असं वाटतं की ते बक्षीस त्या आजी आजोबाला मिळालं की काय, एवढा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत असतो. घरामध्ये आजकाल आजी आजोबा दिसत नाहीत म्हणून लहान मुलांचे प्रश्न निर्माण होत आहेत. नको त्या वयामध्ये त्यांना समुपदेशनाची गरज, डॉक्टरांकडे जाण्याची गरज भासते आहे. आजी आजोबा घरात असताना लहान मुलांना व्यक्त होण्यासाठी एक भावनिक आधार देण्यासाठी कोणी ना कोणी कुटुंबामध्ये उपलब्ध असायचं. छोट्या मोठ्या गोष्टी आजी आजोबांना ते सांगायचे की आज शाळेमध्ये असं झालं. आजकाल आई वडील दोघेही नोकरीवर जातात. कुठे व्यक्त व्हायचं यासाठी त्या मुलांजवळ कुठलाही मदतीचा कोपरा नाही म्हणून त्यांच्यामध्ये आजारी होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. पण या सगळ्या गोष्टींवरती कुठेतरी एक एकत्रित विचार मंथन होण्याची गरज आहे. केवळ कायदे करून प्रश्न सुटत नसतात. आपल्या कायद्यापेक्षा सुद्धा आपल्यावर जे संस्कार होतात त्यासाठी कुठल्याही कायद्याची गरज लागत नाही. या संस्काराचं पाठबळ हे कुठल्याही कायद्यातल्या तरतुदींपेक्षा खूप मोठं असतं. ते संस्कार सांगत असतात की ही गोष्ट करणं चुकीची आहे, तू असं करू नको. ते संस्कार सांगत असतात की ज्येष्ठांचा सन्मान करणं ही आपली संस्कृती आहे. त्यासाठी कायद्याची गरज नसते. त्याच्यामुळे हे संस्काराचं चालतं बोलतं व्यासपीठ घरामध्ये असणं, आजी आजोबा प्रत्येक घराचं वैभव आहे, प्रत्येक घरातले वटवृक्ष आहे आणि त्यांच्या सावलीखालीच आजची ही पिढी त्यांचं आयुष्य खूप समृद्ध होणार आहे. मात्र त्यासाठी पुन्हा एकदा एका नव्या चळवळीची गरज आहे. न्याय सर्वांसाठी हे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचं गीत आहे. देशभरातल्या प्रत्येक जिल्हा न्यायालयामध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नावाचं एक प्राधिकरण कार्यरत आहे. माननीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश त्या प्राधिकरणाचे अध्यक्ष असतात आणि सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण हे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर या दर्जाचे न्यायाधीश त्या प्राधिकरणाचे सचिव असतात. दर महिन्याला समाजाच्या कायदेविषयक जाणीवा आणि नेणीवा प्रगल्भ करण्याचं काम या जिल्हा विधी सेवा प्राधिकरणावर देण्यात आलेलं आहे. त्यामुळे दर महिन्याला आम्हाला कायदेविषयक उपक्रम घ्यावे लागतात. कधी ज्येष्ठ नागरिक संघ असेल, कधी शाळा असतील, कधी कॉलेजेस असतील, कधी तळागाळातील वंचित दुर्लक्षित लोक असतील, त्या ठिकाणी आम्हाला कार्यक्रम राबवावे लागतात. मग या जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाची कार्यप्रणाली काय आहे तर मोफत विधी सेवा देणे हे या जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचं काम आहे. महिला असतील, दिव्यांग असतील आणि अनुसूचित जाती जमातीतील घटक असतील त्यांना मोफत विधी सेवा देण्याचं काम हे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण करतं. त्याचप्रमाणे ज्या पीडित महिला आहेत आणि ज्यांच्यावरती काही अत्याचार झालेले आहेत त्यांना मनोधैर्य योजनेअंतर्गत 3 लाखापर्यंत आर्थिक सहाय्य हे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण देऊ शकतं. त्यासाठी एक समिती गठीत करण्यात आलेली आहे. जिल्हाधिकारी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, त्याचप्रमाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव या नात्याने मी त्या समितीचे सदस्य आहेत आणि प्रस्ताव त्या समितीसमोर आल्यानंतर त्याबद्दल निर्णय घेतले जातात.
या कायद्याचा परिघ आणि आवाज एवढा मोठा आहे की त्याबद्दल आपल्याशी संवाद साधायचा झाला तर 1 किंवा 2 तासही पुरणार नाहीत. पण आपण खूप वेळचे इथे बसलेले आहात. आपल्या सगळ्यांना ज्येष्ठ नागरिक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. या ठिकाणी उपस्थित पत्रकार बंधू भगिनी असतील तर त्यांना सुद्धा माझी विनंती आहे की आपण या प्रश्नाकडे सुद्धा कुठले लेख असतील किंवा छोट्या मोठ्या बातम्या असतील यांच्याशी निगडीत तर त्या समाजापर्यंत पोहोचवाव्यात. आपण लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहात. आपल्या माध्यमातून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती जनजागृती होऊ शकते. आपल्या सगळ्यांसाठी कायदे मंडळाने ज्येष्ठ नागरिक कायदा 2007 हा पारित केलेला आहे. हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. कायदे केवळ अधिकारच देत नाहीत तर काही कर्तव्य सुद्धा नागरिकांवर लागतात. आई वडिलांचा सांभाळ करणं ही जबाबदारी फक्त मुलांचीच नाही तर मुलगी आणि मुलगे या दोघांवरही आई वडिलांचा सांभाळ करणं ही जबाबदारी कायद्याने दिलेली आहे. मग ज्येष्ठ नागरिकांच्या मिळकतीचे प्रश्न असतील आणि त्यांना जर मिळकतीतून मुलगा किंवा मुलीने हद्दपार केले असतील तर त्यांच्यासाठी एक न्यायाधिकरण आहे आणि त्या ठिकाणी एक साधासा अर्ज देऊन तुमचे प्रश्न न्यायाधिकरणाकडे जाऊ शकतात. एक तुमचे प्रश्न समुपदेशनाने, सामोपचाराने, तडजोडीने मिटू शकतात का यासाठी सुद्धा त्या न्यायाधिकरणासमोर बैठका घेतल्या जातात. जर प्रश्न तडजोडीने मिटला तर ते प्रकरण पुढे सरकत नाही. मात्र तडजोडीने जर मिटलं नाही तर आई वडिलांना मिळकतीतून बेदखल केल्यानंतर 10,000 दंड आणि 3 महिनेपर्यंत शिक्षेची तरतूद कायद्यामध्ये आहे. आई वडिलांना मुलगा किंवा मुलीकडून पोरगी मिळू शकते. तुमच्या दवाखान्याचा खर्च मिळू शकतो. अतिशय सर्वंकष असा हा कायदा आहे. कायदे खूप आहेत पण खरं म्हणजे या कायद्याचा वापर करण्याची गरज आपल्या संतांच्या भूमीमध्ये येऊ नये. सगळ्यांनी ज्येष्ठांप्रती आदर बाळगावा आणि न्यायालयापर्यंत कुठल्याही न्यायाधिकरणापर्यंत जाण्याची वेळ आपल्यापैकी एकावरही येऊ नये अशी मी ईशचरणी प्रार्थना करते. आणि सचिन केवले सरांनी या ठिकाणी मला बोलवलं आणि आपल्या सगळ्यांशी संवाद साधण्याची संधी दिली त्याबद्दल मी मनपूर्वक त्यांचे ऋण व्यक्त करते. धन्यवाद.